रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर एकदा अशी काजू करी बनवून पहा. मग त्यासाठी आहे ना, कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यात कांदा आणि काजू टाकायचे व छान परतून घ्यायचे. आता त्यामध्ये पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 मिनिटं हे छान शिजून द्यायचं. तोपर्यंत बारीक कापून घेतलेले टोमॅटो मिक्सरमध्ये टाकायचे, त्यात थोडासा लसूण टाकायचा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. लगेच शिजून घेतलेले कांदा आणि काजू पण मिक्सरमध्ये टाकायचे आणि त्याची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची. आता कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये काजू टाकायचे आणि लालसर भाजून घ्यायचे. काजू भाजून झाले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे व अर्धा तास त्याला छान भिजून द्यायचं. आता तेलामध्ये खडा मसाला टाकायचा, कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. थोडेसे जिरे टाकायचे, टोमॅटोची करून घेतलेली पेस्ट टाकायची, पेस्ट छान परतून द्यायची. मग हळद टाकायची आणि हळदही छान परतून घ्यायची. आता आपण कांदा आणि काजूची जी पेस्ट बनवली होती ना, ती पेस्ट टाकायची व पेस्ट परतून घ्यायची. लाल तिखट, धना पावडर टाकायचं, छान मिक्स करायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, फ्रेश क्रीम टाकायची आणि ती पण मिक्स करून घ्यायची व 5 मिनिट झाकण ठेवून हे छान वाफवून द्यायचं. 5 मिनिटांनी झाकण काढायचं. भिजून घेतलेले काजू होते ते टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 10 मिनिटं पुन्हा भाजी छान शिजून द्यायची. मग काय झाली ना तुमची काजू करी खायला रेडी.